मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. कटोरी ब्लाऊजला टोक येऊ नये म्हणून कटोरी आपल्याला कशा पद्धतीने शिलाई द्यावी लागते एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मी इथे पूर्ण ब्लाऊजला अस्तर जोडून घेतलेला आहे. आता इथे बघू शकता कटोरी अशा पद्धतीने ठेवून घ्या. ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला. आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि हे टोक ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने. आता इथे नेहमी एक पद्धत लक्षात ठेवत जा. 1.5 इंच आडवं मार्किंग 1.5 इंचावरती करायचं आहे. मार्किंग 1.5 इंचावरती करून घेतला आणि उभं मार्किंग आपल्याला इथे 3 इंचावरती करायचं आहे. 3 इंचावरती उभं मार्किंग. इथे मी 3 इंचावरती उभं मार्किंग करून घेतलं. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू आडवं मार्किंग 1.5 इंचावरती आणि उभं मार्किंग 3 इंचावरती करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण ही बाजू केली त्या पद्धतीने ही सुद्धा बाजू करून घ्या. एकसारखं आहे का एकदा असं बघून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहे. परत एकदा ह्याच्यावरती डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे बघू शकता व्यवस्थित झालं. आता इथे हे कधीही कट करत जाऊ नका, नाहीतर टोक येतं. त्यासाठी काय करायचं, इथे अशी घडी करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू अशी घडी करून घ्यावी लागते आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा बघू शकता इथे दोन्ही सुद्धा बाजू तयार झालेल्या आहेत. दाखवते तुम्हाला इथे मी. हे पहा ही सुद्धा बाजू बघू शकता इथे तुम्ही आणि ही सुद्धा बाजू इथे तुम्ही बघू शकता. हे पहा दोन्ही सुद्धा बाजू एकसारखे आणि व्यवस्थित तयार झालेले आहेत. आता इथे काय करायचं, नेहमी एक पद्धत लक्षात ठेवायचं. हे पहा अशा पद्धतीने पकडा. अस्तरची बाजू आहे, परत दाखवते. हे पहा अशा पद्धतीने आपण इथे शिलाई करून तयार केली. आता ही बाजू ही अस्तरची बाजू. हे पहा अशा पद्धतीने पकडा. फक्त हे टोक आहे ना ते थोडंसं शिलाईमध्ये सापडू द्यात. ते लक्षात ठेवायचं नेहमी. थोडंसं टोक आपलं शिलाईमध्ये सापडलं पाहिजे, म्हणजे काय होतं इथे टोक कधीही येत नाहीये. आता इथे अशा पद्धतीने पकडा आणि इथून अर्धा इंचापेक्षा कमी पकडत जा. इथे अर्धा इंचापेक्षा कमी पकडायचं आणि हे टोक शिलाईमध्ये सापडू द्या. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू अर्धा इंचापेक्षा कमी पकडायला विसरू नका. बघू शकता इथे सुद्धा मी तेवढंच पकडलं आणि इथे सुद्धा मी तेवढंच पकडलेलं आहे. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा मी डबल शिलाई देऊन घेते. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित झालं. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू हे पहा अशा पद्धतीने इथे मी घडी करून घेतली. आता इथे तेवढंच पकडायचं अर्धा इंचापेक्षा कमी. आता हे टोक आपलं शिलाईमध्ये सापडू द्यात. तेवढंच मापामध्ये सापडून द्यायचं. हे पहा शिलाई देऊन झालेली आहे. परत एकदा ह्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा बघू शकता मी दोन्ही सुद्धा बाजू तयार करून घेतल्या. बघू शकता हे पहा अशा पद्धतीने आणि ही सुद्धा बाजू इथे तुम्ही बघू शकता. आता इथे काही टोक सुद्धा दिसणार नाहीये तुम्हाला आणि खोलगट भाग सुद्धा आपल्या इथे परफेक्ट तयार होतो. बसायला सुद्धा एकदम अशी कटोरी एकदम अशी परफेक्ट बसते. बघू शकता ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू. इथे आपण शिलाई देऊन घेतली ना त्याच्यामुळे काय होतं असं खोलगट भाग आपला इथे तयार होतो आणि बसायला एकदम अशी परफेक्ट बसते आणि टोक सुद्धा अजिबात येत नाही. बघू शकता आपली शिलाई परफेक्ट झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता हे आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं, ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे. आता इथे मी तुम्हाला एक बाजू जोडून दाखवते. हे पहा ही कटोरी आहे ना ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथून जोडायला सुरुवात करायची. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता ना तेवढं तुम्हाला इथे पकडायचं आहे. अर्धा इंच नेहमी पकडत जा. हे पहा फक्त खेचायची नाही, तसं गुड्या पाडल्या आल्यासारखं होतं बघा. हे पहा बघू शकता मी अशा ज्या पद्धतीने आपल्या इथे कटोरीचा आकार आहे ना त्या पद्धतीने आपल्याला इथे जोडत जोडत घ्यायची आहे. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला एक डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा अर्धा इंच पकडायला फक्त विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे कटोरी सुद्धा जोडायला परफेक्ट पुरलेली सुद्धा आहे आणि बघू शकता एकदम असा इथे आकार सुद्धा आपला गोल आलेला आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. थोडंसं शिल्लक आहे, शिल्लक असलं तर काय करायचं, हे पहा
जास्त असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्यावं लागतं, लक्षात ठेवत जा. जास्त कपडा राहिला तर ही बाजू एका लाईनीमध्ये आपल्याला क्रॉसपट्टी जोडण्याआधी करून घ्यावी लागते, लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा, एका लाईनीमध्ये करून घेतलं. आता दुसरी सुद्धा बाजू आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. हे पहा, बघू शकता परफेक्ट जोडायला पुरली. आणि बघू शकता एकदम असं खोलगट भाग सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये तयार होतो आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये कधी टोक सुद्धा दिसणार नाहीये. बसायला सुद्धा तुम्हाला ही कटोरी एकदम अशी परफेक्ट बसणार आहे. आता इथे मी दुसरी सुद्धा बाजू तुम्हाला जोडून दाखवते. हे पहा, ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या किंवा काय करायचं, हे पहा पुरतंय का ते सुद्धा बघायचं. आपला हा गळा असतो समोरचा, हे पहा वरून ठेवून बघायचं. हे पहा अशा पद्धतीने पुरतंय का ते सर्वात आधी बघत जा. हे पहा अशा पद्धतीने कटोरी ठेवून बघायची, बरोबर पुरतंय असं सुद्धा आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो. मग काय करायचं, इथून जोडायला सुरुवात, जिथपर्यंत पुरतंय मग तिथून जोडायला सुरुवात करायची, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. आता खेचू नका, सावकाशमध्ये जोडत जोडत घ्या. त्याच पद्धतीने तुम्ही ही सुद्धा कटोरी बघू शकता कुठपर्यंत पुरते ते लक्षात ठेवत जा नेहमी. शिल्लक राहिलं तर एका लाईनीमध्ये कट सुद्धा करून टाकू शकतो, ते नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बघू शकता परफेक्ट जोडून झालेली आहे. आता इथे आपल्याला पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा, त्यासाठी इथे मी तुम्हाला सावकाश दाखवलं म्हणजे तुमचं सुद्धा कुठेही चुकणार नाहीये त्यासाठी. हे पहा, इथे मी पुन्हा एकदा डबल शिलाई सुद्धा देऊन घेतली. धाग्यास इथं सावकाशमध्ये कट करून घ्यायची आहेत. ही सुद्धा बाजू आपली परफेक्ट जोडून झालेली आहे, बघू शकता एकदम अशी व्यवस्थित. कुठपर्यंत जोडायला पुरते ते आधी बघत जा, नंतर जोडून घ्यायची. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू बघत जा. कमी जास्त असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्यायला विसरू नका. बघू शकता आपल्या ह्याच्यामध्ये अजिबात तुम्हाला टोक सुद्धा दिसणार नाही. आणि काय होतं, खोलगट भाग सुद्धा परफेक्ट तयार होतो. बसायला एकदम अशी कटोरी तुम्हाला परफेक्ट बसणार आहे. बघू शकता ही सुद्धा बाजू. इथे मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजू तयार करून दाखवलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.